माझ्या गावचे प्रतिनिधी सुदाम शेख पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड, रोडपालीचे आणि आमच्या युवकांचे प्रेरणास्थान नरेश गोकुल शेख पाटील, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी माझ्या गावचे पाटील, ठाकूर, भोई, कोंडिलकर, म्हात्रे, नाईक ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. यांचं मनापासून खरं तर ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण वाचा पडावी याकरिता ही प्रेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. अनेक प्रेस नोट आपल्यापर्यंत सगळ्या पत्रकारांना पोचलेली आहे का? विषय खूप गंभीर आहेत पनवेलमधले आणि त्या प्रश्नांना पत्रकार हे वाचा फोडतात असे पत्रकारांना या ठिकाणी पाचारण केलेले आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की खऱ्या प्रश्नाला आपण वाचा फोडा आणि या पनवेलच्या जनतेला बळ द्या, कारण नाहक त्रास आज आपल्याला भोगावा लागतं. प्रत्येक आई बहीण ही पाण्यासाठी आज पुन्हा टँकरचं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतोय. आपण कामोट्यातील खारघरमधली परिस्थिती पाहिलेली आहे. हीच परिस्थिती आज आपल्यावर ओढावलेली आहे. मजेचा भाग हा जर आपण सोडला तर पाऊस पडत नाही, पाऊस सुद्धा रुसलेला आहे. अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे याच्यावरती विचार मीमांसा आज होणे गरजेचं आहे. म्हणून ही आजची पत्रकार परिषद, पत्रकार म्हणजे जिथं मुंगी जात नाही तिथं पत्रकार जातं असं संबोधलं जातं. तर माझ्या पत्रकार बांधवांना, माझे सर्व सिनियर पत्रकार आहेत, या ठिकाणी ज्युनियर आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो विषय गांभीर्याने आपण मांडा आणि जनतेपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवा, यासाठी आपण आज त्या ठिकाणी सुद्धा करत आहोत. तर आपल्याला या प्रेस नोटच्या द्वारे काही प्रश्न दिलेले आहेत. त्या पुढे जाऊन सांगतो की मूळ प्रश्न आहे की रोडपाली गाव, या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे. आमच्या सुधामशीच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे. तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे. वडिलोपार्जित जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून तो बंद केलेला आहे. एक JCB तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपालीला दिले होते. म्हणजे ही एक भयान बाब आहे. म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे. मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड, सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर. परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबूदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, मससराला, अशा आमच्या मससराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मससर आहे, अशा देवाच्या प्रार्थनिक जे स्थळ आहे, आमचा तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड. लोकांना सकाळी जे वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदनाच्या संदर्भात भोगाव्या लागतील. डासांचं प्रमाण वाढेल. माझ्या कळंबीतलेही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार आज सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे. आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरसाठी, जनतेच्यासाठी, की प्रशासनात असलेल्या अधिकाऱ्यांसाठी. मग असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे. रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे, पाणी प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसा पाणी आज नाही आहे. आज कळंबोली, कामोटे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण CCOC पहिला दिली जाते.
पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. तर पाण्यासाठी जे महिलांचंच नाही तर माझ्यामध्ये पुरुष वर्ग पण याच्यामध्ये तेवढाच सहभागी घेणार आहे जेवढा महिला याच्यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग घेणार आहे. कारण आताची परिस्थिती बघता कलंबलीमध्ये जेमतेम 8 ते 10 दिवस झाले पाण्याचा कुठेही म्हणजे पाणीच नाहीये. टँकरनी पाणी घेतलं जातो. महिलांचा खूप आक्रोश आहे. या मोर्चामध्ये 30 तारखेच्या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग पुरुष वर्गांपेक्षा डबलने असेल एवढी गवाही मी आज इथे देते. सकाळी 10चा टायमिंग देतो पण 11 वाजता प्रांत कार्यालय ओल्ड पनवेल ज्याला आपण ठाण्यापैकी सुरुवात म्हणतो तिथं कर्नाळा स्फोट आहे. तिथं पार्किंगची व्यवस्था आहे. जरी आदरणीय विवेक पाटील आता नसते तरी पार्किंग आम्हाला मात्र तिथे ठेवलेली आहे आणि थोड्या दिवसात ते पण येतील तिथं आपल्यासोबत अशा अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी. तर तिथेची जी प्रांत कार्यालय आहे तिथून सुरुवात होईल आणि थेट महानगरपालिकेच्या कार्यालयावरती हा मोर्चा आपला निघणार आहे.